ओळखलं का मला? मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ज्ञान नाही, विद्या नाही, बुद्धी असूनही चालत नाही, ते असं म्हणावी काय? हो, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मी 9 वर्षाची होती, त्यामध्ये विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाली आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला. मी ज्यांना सेठजी म्हणायची, म्हणजेच माझे धनी, त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. माझा हात थरथर कापायचा. या थरथरणाऱ्या हाताला शेठजीने आधार दिला आणि मला पाठीवर लिहायला शिकवलं, मला वाचायला शिकवलं. शेवटी सेठजीची सावित्री शिकलीच आणि भारताची पहिली महिला शिक्षिका झाली. बाई शिकली म्हणून लोक नाव पण ठेवायचे. मग तो दिवस उगवला. पुण्याच्या भिडेवाड्यात आम्ही पहिली मुलींची शाळा काढली. मग शाळेत शिकवणार कोण? मग मी मन घट्ट केले आणि टाकला पहिला पाऊल पुढे. रस्त्यानं जाताना लोक शेणकोटे मारायचे. एक माणूस समोर आला आणि म्हणतो कसा, ए बाई, माग फिरायचं नाही तर आपली गमावशी. असा उचलला हात आणि दिला त्याच्या थोबाडीत. तेव्हापासून माझ्या सर्वांवर वचकच बसला. बाईच्या जत्रेवर कणखर जवळ लागतात. सगळं सहन केलं, पण आनंद होता. आया बाया शिकत होता यांचा. म्हणून म्हणतो मुलींनो, विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना शुद्ध कसले. एवढे अनर्थ झाले की अविद्यालय गेले. धन्यवाद.